राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. टीव्हीएस मोटरच्या अधिकृत विक्रेते शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध. आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा. आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध. टीव्हीएस कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड, शिवशंभू एंटरप्राइजेस बिल्डिंग बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपानशेठ शेळके पाटील. मोबाईल नंबर 9860 55 41 51 व 77 98 91 09 91. हॅलो, हा बोला. कोण बोलतोय? कोण पाहिजे? अहो कशाला तुम्ही ते महाराज बरोबर बोलताय सारख्या? तुम्हाला अक्कल आहे का? तुम्हाला काही समजतं काय? कोण बोलतोय? अजित डुबे बोलतोय. कुठले महाराज? इंदुरीकर महाराजांबरोबर सारखं बोलतात तुम्ही. ते महाराज आहेत का? मग अक्कल आहे का तुला? कोण आहे तू? तुला आहे का डोकं? आहे का डोकं? आहे का तुला? तुम्हाला जर अक्कल असती तर तुम्ही एखाद्या महिलेशी अरे तुरे बोलला असता का? अरे महिला आहे का तू? बर, म्हणजे इंदुरीकरांनी हे शिकवलंय का तुम्हाला? नीट बोलायचं, महिलांविषयी ना बरं का? हिंदू धर्माच्या लोकांबद्दल नीट बोलायचं. मी हिंदूच आहे, त्यामुळे ते तुम्ही मला शिकवायची गरज नाहीये. मी किती आध्यात्मिक आहे, मी किती सांप्रदायिक आहे, मी वारकरी समाजाला किती मानते. हा, मग त्यामुळे ते तुम्ही मला नाही शिकवायचं. कुठल्या धर्माचं कोण काय, आम्ही जात धर्म कधी मानत नाही. तुम्हाला तसं कोणी शिकवलंय का धर्मात भेद करायला? आपण मग चांगलं बोलत जायचं ना. चांगलंच बोलले. महाराजांना बोलतात, येऊन जाऊन महाराजांना बोलतात, दुसरं कोणी भेटत नाही. नाही नाही इंदुरीकरांवर तर मी सुरुवातीपासूनच ते महिलांचा अपमान करतात तर मी बोलणारच ना. चांगल्यांचा आदरच केला जातो. बरोबर ना. मग करा ना तुम्ही. आम्ही कुठं अनादर केलाय? आम्ही फक्त ज्या चुका आहेत ना त्या सांगतोय. आम्ही अनादर, अरे तुरे ही भाषा इंदुरीकरांची मी विरोधक जरी असले तरी कधी अरे तुरेवर आले नाही. ते माझे संस्कारच नाहीयेत. ते माझ्या हिंदू धर्मात मला शिकवलंच गेलं नाहीये. माझ्या घरातले संस्कार फार वेगळे आहेत. याचे त्याचे दोष नका बघू, स्वतःचे काम. नाही याचे त्याचे दोष नाही बघत. मी जे महिलांसाठी काम करते त्या महिलांसाठी कोणी जर चुकीचं बोलत असेल तर मी त्याच्यावर आवाज उठवणार. मला तो संविधानानं दिलेला अधिकार आहे. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो अधिकार आहे. तुम्ही कोण आहे? तुम्ही त्यांचे कोण आहे? स्वतःच काही केलंय का? स्वतःच काही? अरे वा वा वा, स्वतःच काय केलंय का? तुम्ही मग मला फोनच केला नसता. स्वतःच जर काही केलंय काय हे जर तुम्हाला तृप्ती देसाई माहीतच नसत्या तर तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केलं असतं. तुम्ही माझं शनी शिंगणापूरचं आंदोलनही पाहिलेलं असेल आणि इंदुरीकरांनी शूटिंग का थांबवले, तृप्ती देसाईंच्या आंदोलनामुळे थांबवले हे तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे मी काय केलंय काय नाही हे मी स्वतः सांगायची गरजच नाहीये. मी कृतीतून ते दाखवत. काहीच बोलू नका तुम्ही काही शनी शिंगणापूरला मी कुठं काय बोलणार आहे? मी कुठं काय बोलतेय? तुम्हीच मला फोन केलाय आणि शनी शिंगणापूरला जे काही आम्ही चालू केलंय ना तर त्याच्यामध्ये विरोधक सुद्धा आता दर्शनाला जोडीने जातात. पहिले पण जातच होते ना. मग आंदोलन होते ना. तुम्ही पहिले कोण जात होतं? महिलांना प्रवेशच नव्हता. तुम्ही काही क्रांतीचे जनक आहे का? असं तुम्हाला वाटत असेल तर धन्यवाद, मनापासून आभार आपले. तुम्ही खूप चांगलं बोलताय माझ्याशी. मग चांगलंच बोलतोय मी. तुम्हाला थोडंच काही बोलतो. अरे तुरेवर कशाला येतं? इंदुरीकरांनी सांगितलंय का अरे तुरे बोला, तिला धमक्या द्या, मला मारून टाका? इंदुरीकरांनी तुम्हाला सांगितलं असेल तर सांगा मला. अहो, सांप्रदायिक माणसाबद्दल वाईट बोलायचं नाही तुम्हाला. ते सांप्रदायिक आहेत ना, मग मी पण आध्यात्मिकच आहे आणि मी माझी मर्यादा कधीच सोडत नाही. ते कीर्तनात त्यांची मर्यादा सोडत असतील. त्यांच्या मुलींना काय तुमचं आध्यात्मिक आहे काय आध्यात्मिक तुमच्याकडे? ओके, तुम्हाला माहित नसेल ना. तुम्हाला काही गोष्टी माहितच नाही तर मी तुम्हाला का सांगू? तुम्ही आध्यात्मिक गुरु असाल तर मी त्याचं एक्सप्लेनेशन देईन ना. तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? इंदुरीकरांची मुलगी आम्हालाही त्यांच्या मुलीसारखीच आहे, परंतु दुसऱ्यांच्या मुलीवर बोलायचं
वेगळे शब्द वापरायचे हे आम्ही नाही सहन करू शकत. निर्माण दुसऱ्याची बोट स्वतःच निर्माण केलंय म्हणूनच तुमचा फोन आलाय. निर्माण करा. हो म्हणूनच तुमचा फोन आलाय. तुमचा फोन 10 जणांना गेला असता ना, त्यांच्यावर 10 जणांनी टीका केली आहे, मला नसता आला फोन. मग मी फोन नाही, राहिला कुठे तुम्ही? समोरच भेटलो असतो. मग तसं काही नाही. हा भेटू ना, कधी भेटायचं सांगा. काय अडचण आहे? मला नाही, मी नाही घाबरत असलं कोणाला. मग तुमच्या इंदुरीकरांना घेऊन या, मला काही फरक पडत नाही. मी समोरासमोर एकेका प्रश्नाला उत्तरं देणारी आहे, आणि तेही संविधानिक भाषेमध्ये. त्यांच्यासारखी शिवराळ भाषाही वापरत नाही, त्यांच्यासारखा महिलांचा अपमानही करत नाही, आणि दुसऱ्यांच्या मुलींना नावं ठेवून आपल्या मुलीचं चांगलं करायची अशी भावना कधीच नसावी. त्यांच्या मुलीचं चांगलंच व्हावं. चाललंय इथं काय तुम्ही लय बोलायचं हाती घेतलं म्हणजे तुम्ही काय स्वतः का बाबासाहेब आंबेडकर समजतात काय? बाबासाहेब आंबेडकर हे फार मोठे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला जो एक नागरिक म्हणून अधिकार दिलाय त्याचा मी वापर करणार, आणि त्या संविधानावर देश चालतो, आणि त्या संविधानाच्या अधिकाराचा मी वापर करणार. तुम्ही असं वाईट बोलू नका. काही वाईट मी कधीच बोलत नाही. माझा कधीही कुठला शब्द वाईट नसतो. तुम्ही आतापर्यंतच माझं रेकॉर्ड तपासा. माझ्या दुश्मनालाही मी कधी वाईट बोलत नाही. तुमचं काय रेकॉर्ड आम्ही त्र्यंबकला बघितलं ना. धन्यवाद. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.